नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गप्पा सत्राच्या 10व्या एपिसोडमध्ये. अँड टुडे वी आर रिचिंग आवर फर्स्ट माइलस्टोन, दॅट इज एपिसोड नंबर 10. योगायोगाने आज अत्यंत सुंदर दिवस आहे. ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार म्हणजेच फ्रेंडशिप डे. तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या मैत्रीपूर्ण आणि एकदम सुंदर शुभेच्छा. आजचा हा दिवस मित्रांसोबत मौज मस्ती करण्याचा, मित्रांसोबत एन्जॉय करण्याचा आणि मित्रांशी गॅटिट्यूड व्यक्त करण्याचा दिवस आहे. मित्रांनी आयुष्यभर जी आपल्यासोबत साथ दिली, इथून पुढे ते अशी साथ कायम देत राहो ह्यासाठी मित्रांनी एक फ्रेंडशिप बँड बांधण्याचा आजचा हा दिवस. लहानपणी आम्ही शाळेमध्ये ते फ्रेंडशिपच्या अंगठ्या, फ्रेंडशिपचे बँड वगैरे बांधून हा दिवस साजरा करायचो. आता हे करतात. तर अशाच या खास दिवशी आज आपण गप्पा सत्रामध्ये एक नवीन छान आयोजन केलेलं आहे. योगायोगाने आज 10वा एपिसोड आहेच, त्यामुळे काहीतरी स्पेशल करायचं ठरवलं होतं. आणि ती स्पेशल गोष्ट अशी आहे, यावेळेस आपण कोणत्याही तज्ज्ञांना न बोलवता, आता फ्रेंडशिप डेमध्ये काही तज्ज्ञ नाहीत, प्रत्येक माणूस फ्रेंडशिपबद्दल तज्ज्ञच आहे. त्यामुळं आपण आज अशा काही मित्रांना बोलवलं आहे जे त्यांच्या फ्रेंड्सबद्दल सांगतील. त्यांचे फ्रेंड्स कोण आहेत, एखादी निर्जीव वस्तू, एखादी घटना, एखादी गोष्ट किंवा फ्रेंडशिप म्हणल्यावर त्यांच्या समोर, त्यांच्या डोळ्यासमोर काय येतं, त्यांची काय भावना आहे फ्रेंडशिपबद्दल, त्या आपण आज जाणून घेणार आहोत. तर आज जास्त मी बोलणार नाही आहे, आज आपले मित्र बोलणार आहेत. तर ऐकून घेऊया त्यांचं मत फ्रेंडशिपबद्दल आणि सुरू करूया आजच्या गप्पा सत्रात 10व्या एपिसोडला. फ्रेंडशिप डे स्पेशल, त्याचं नाव आहे तेरा यार हूं मैं. नमस्कार, मी यश माकोडे. आज मैत्री दिनानिमित्त मैत्री आणि सध्याची परिस्थिती यावर थोडा कवितेच्या स्वरूपात लेखाजोखा मांडण्याचा माझा प्रयत्न. मी लिहिलेल्या प्रॅक्टिकलला होती तुमच्या डायग्रामची साथ आणि आपण सर्वांनी मिळून संपन्न केला सबमिशनचा थाट. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असो तुमच्या मदतीचा, दुःखाचा, सुखाचा, चैतन्याचा आणि आत्मविश्वासाचा हात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असो तुमच्या दुःखाचा, सुखाचा, चैतन्य आणि आत्मविश्वासाचा हात. तुमच्या आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर आपण करू सर्वजण मिळून मात. तुमच्या आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर आपण करू सर्व मिळून मात. आणि अशीच राहू द्या तुमची आयुष्यभर साथ. सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 1 ऑगस्ट मैत्री दिनाबद्दल आज आपण बोलणार आहोत, ज्याला की आपण जागतिक लेवलवर फ्रेंडशिप डे नावाने ओळखला जातो. तसं बनवणाऱ्याने ही संकल्पना अगदी उत्तमरित्या बनवलेली आहे. सगळ्याच गोष्टी आपण सेलिब्रेट करतो, तर फ्रेंडशिप का नाही? बरोबर आहे. आपल्या मित्रासाठी पण एक दिवस असलाच पाहिजे. आता मैत्रीबद्दल बोलताना मैत्रीची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असेल. तर कोणासाठी मैत्री हे कृष्ण आणि सुदामाची मैत्री असेल, कोणाची मैत्री ही संजू पिक्चर मधल्या संजू आणि कमलेशची मैत्री असेल, तर कोणाची मैत्री ही कबीर सिंग आणि शिवाची मैत्री असेल. पण माझी मैत्री ही फक्त 3 लोकांपुरती मर्यादित, आणि ते 3 म्हणजे आदित्य, आकाश, हर्षवर्धन. हे 3 माझे मित्र. तर मैत्री ही संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. आता मैत्री टिकवायची कशी? काही लोकांमध्ये मैत्रीमध्ये भांडणं पण होतात, विसरून पण जातात. भांडणं झालीच पाहिजेत. भांडणे हे आपल्या मैत्रीच्या टेस्टला तडका लावण्यासारखी गोष्ट असते. आणि त्या तडक्यानंतरची मैत्री, ज्याचा स्वाद आपण आयुष्यभर अनुभवू शकतो, अशी ती मैत्री असते. पण आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही 2016 पासून सोबत आहोत. आज या गोष्टीला 5 वर्ष झाली. पण गर्वाने मी सांगू इच्छितो की आमच्यामध्ये एकदाही भांडणं झालेलं नाही. याचं कारण काय? जर खरंच मागच्या 5 वर्षाच्या आमच्या प्रवासाबद्दल जर आम्ही मागे निरखून पाहत असो, तर त्यामध्ये दिसून येते की आम्ही मोमेंट्स खूप एन्जॉय केले. मुळात आमच्या चौघांची विचार प्रणाली एक प्रकारची, थोडे फरक आहेत प्रत्येकामध्ये आहेत, नो डाऊट. पण आम्ही एकमेकांना खूप करून राहतो. आम्ही मोमेंट
एन्जॉय करण्यावर जास्त भर देतो, ना की ते फोन मध्ये कॅप्चर करण्यावर. आमच्या फोटोज खूप कमी, पण मोमेंट्स खूप जास्त आम्ही एन्जॉय केलेले सोबत. आम्ही सहसा जी सामान्य मुलं वयाच्या 16, 17, 18 वर्षी करत नाही अशा गोष्टी आम्ही सोबत केलेल्या आहेत. कॉलेजमध्ये लपनापाणी खेळणं म्हणा, किंवा वर्कशॉपच्या रिकाम्या वेळामध्ये आटाना फुटाना सारखा आपला गावठी खेळ खेळणं म्हणा, या सगळ्या गोष्टी आम्ही सोबत केलेल्या आहेत. सोबत जेवलेलो आहोत, सोबत दिवस आम्ही ग्राउंडवर घालवलेला आहे आम्ही सोबत. आणि एक वादग्रस्त प्रसंगामध्ये पण आम्ही एकमेकांसोबतच होतो. आणि त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमुळे, ज्या आम्ही वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांसोबत करतो, त्यामुळे आमच्या मैत्रीचे हे नातं, आमच्या मैत्रीचे हे बंध आणखीनच मजबूत होत गेलेलं आहे. आणि हे असंच आयुष्यभरासाठी राहील आणि राहावं अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. थँक्यू मयूर, तू बरोबर बोललास. जसं आपल्याकडं प्रत्येक दिवसासाठी एक स्पेशल डे आहे, तसंच फ्रेंडशिपसाठी सुद्धा स्पेशल डे असला पाहिजे. थँक्यू. तर आता आपण बघितलं, एकाने कविता सांगितली, एकाने त्याच्या मित्रांबद्दल सांगितलं. आता एक माझी मैत्रीण आहे, ती निर्जीव वस्तूंबद्दल सांगणार आहे, जो की तिचा खूप छान जवळचा फ्रेंड आहे. तर बघूया गौरी काय म्हणते तिच्या निर्जीव वस्तूबद्दल, तिच्या निर्जीव मित्राबद्दल. हॅलो, मी गौरी देशपांडे. मैत्री म्हणले ना की मला माझे काही मित्र आठवतात. ते सगळेच माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पण एक मित्र खूप स्पेशल आहे. त्याची स्पेशालिटी म्हणजे मी कितीही चिडले, कितीही भांडले, कधी कधी तर मी त्याला मारते पण तो कधीच माझ्यावर चिडत नाही, कधीच मला भांडत नाही. तो इतका क्यूट आहे माहिती. अरे मी तुम्हाला सांगते काय, 1 मिनिट मी त्याला बोलवते. हे बघा, हा माझा मंकी. आपण म्हणतो ना की मित्रांमध्ये कुठलंच सिक्रेट असायला नाही पाहिजे. आमचं अगदी तसंच आहे. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टी, मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत मी सगळं त्याला शेअर करते. आणि त्याचं पण तसंच आहे बरं का, तोही माझ्याशी सगळं शेअर करतो. आज गेली 10 वर्ष झाली, पण रोज रात्री झोपण्याआधी आम्ही थोडा गप्पा मारून झोपत असतो. आणि 10 वर्षात एकही दिवस हे शेड्यूल मोडलेलं नाही. तुम्हाला सगळ्यांना हे थोडं फिल्मी वाटेल, पण हे असंच आहे. मला काय वाटतं माहिती, सगळ्यांकडे माझ्या मंकीसारखा एकतरी मित्र असायलाच हवा. असो, आज फ्रेंडशिप डे, सो हॅपी फ्रेंडशिप डे टू माय बेस्टेस्ट, क्यूटेस्ट, स्वीटेस्ट फ्रेंड. आणि तुम्हाला सगळ्यांनाही आमच्या दोघांकडून हॅपी फ्रेंडशिप डे. मी पारदोषी, तुम्हाला माहितीच असेल, हा वीक आहे फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनचा. परंतु सगळे फ्रेंड्स घरी आहेत, कसं होणार सेलिब्रेशन? तर मी सांगतो, मित्रा नाही केलेस हाय, नाही केलेस बाय, तरी मला चालेल. नाही बोलास, नाही खेळलास तरी मला चालेल. परंतु जेव्हा माझी तुला आठवण येईल, तेव्हा ऑनलाईन मैत्रीचा कट्टा जरूर ठेव. या कोरोना रूपी राक्षसनी, या कोरोना व्हायरसनी आपली खेळ, आपली गप्पा, आपली शाळा सगळं पण करून टाकलं. कसं होणार सेलिब्रेशन? तर मी सांगतो तुला, मास्क लावून घरी बसून कोरोनाला हरवू. या 1 वर्षी ऑनलाईनच फ्रेंडशिप डे बांधू, एकमेकांना हॅपी फ्रेंडशिप डे म्हणू. हॅपी फ्रेंडशिप डे माझ्या मित्रांनो. थँक्यू. वाव, हाऊ क्यूट. पार्थ सारख्या छोट्याशा मित्राने आपल्याला सांगितलं की आजच्या कंडिशनमध्ये आपण फ्रेंडशिप डे कसा साजरा केला पाहिजे. थँक्यू पार्थ. आता यानंतर माझा मित्र आकाश तुम्हाला एक सांगणार आहे त्याच्या लाईफमध्ये घडलेली एक घटना. त्या घटनेचा, त्या प्रँकचा बळी मी सुद्धा होतो बरं का. तर काय होता तो प्रँक बघूया, ऐकूया आकाशकडूनच. नमस्कार. आज फ्रेंडशिप डे.
तर फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं मी तुम्हाला आज एक घटना सांगणार आहे, जे की माझ्यासोबत झालेली आहे. एका दिवशी मी आणि माझा मित्र हर्ष दोघांनी मिळून ठरवलं की चला आपण आज एक प्रँक करू. प्रँक असा की त्यावेळी कोविडची फर्स्ट वेव आलेली होती आपल्या भारतामध्ये आणि त्यावेळी कोविडची एक वेगळीच दहशत होती. सर्वजण खूप घाबरत होते त्यावेळी कोविडला. आता नाही आहे तसं. तर हर्षने काय केलं, एक स्टेटस ठेवलं. त्या स्टेटसमध्ये असं होतं की आकाश कोरोना पॉझिटिव्ह आला आहे आणि तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. तर तो स्टेटस त्याच्या व्हॉट्सअपवरती फक्त 15 ते 20 मिनटासाठी होता. पण त्या 15 ते 20 मिनटांमध्ये माझ्या इतक्या मित्रांनी तो स्टेटस पाहिला होता. तो स्टेटस पाहताच मला एवढे कॉल्स यायला लागले, मेसेजेस यायला लागले, कुठं आहेस तू, कसं काय झालं, अबे तुला कळलं नाही का, आणि कुठं फिरला होतास, मास्क घालत नाहीस का, म्हणजे लाखो प्रश्न. तब्येत कशी आहे, हॉस्पिटलमध्ये कोण आहे का, कसं वाटतंय, एवढे प्रश्न विचारायला लागले की मला आता ते आठवत पण नाहीत की ते काय काय विचारत होते. आणि काही मित्रांनी सजेशन दिले की तू हे कर, ही गोळी, ही टॅबलेट घे, ही गोळी खा, आणि हे खा, हे खाऊ नको. आणि काही जणांनी तर डायरेक्ट घरी पण फोन केला. आणि ज्यांनी घरी फोन केला त्यांनी खरंच मला खूप त्यांच्यामुळं खूप शिव्या खावा लागल्या, कारण मी तुमच्यासोबत प्रँक केला जस्ट, आणि मला तसं काही झालेलं नव्हतं त्यावेळी. या घटनेवरून मला एवढं कळालं की यार चला, माझे मित्र आहेत ना, ते माझी खूप काळजी करतात. जरी ते माझ्या सुखामध्ये सहभागी होत नसतील कदाचित, तरी ते माझ्या दुःखात धावून येतील. आणि मला काही झालेलं नसताना देखील त्यांनी मला इतका सपोर्ट दाखवला. मला त्यावेळी असं वाटायचं खरंच मी कोरोना पॉझिटिव्ह आहे काय की. आणि काही जण तर माझे मित्र इतके घाबरले होते की त्यांना विश्वास बसत नव्हता की यार ह्यानं खरं बोलते की खोटं, आणि ह्याला काय झालं तर. इतके घाबरले होते. अशा मित्रांना सांगतो की मला काहीच होणार नाही, कारण तुम्ही सतत माझ्यासोबत असता. शेवटी एवढंच सांगतो, फ्रेंडशिप डे बद्दल तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. नमस्कार मित्रांनो. जीवाला जीव देणारा व तसेच माणसाला माणुसकीत आणणारा मित्र हा खरा मित्र. मैत्री हा एक असा शब्द आहे जो की एकदा हृदयात गेला तर तो निघू नाही शकत. तुमचं फ्रेंड सर्कल किती मोठा आहे व किती छोटा आहे हे महत्त्वाचं नाही, जोपर्यंत ते खरे मित्र आहेत. मैत्री ही कला शिकण्याची गरज नाही, ती आपल्या प्रत्येकामध्ये लहानपणापासूनच रुजलेली आहे. नवीन मित्र बनविण्यापेक्षा जुने मित्र टिकवून ठेवणे हे फार चॅलेंजिंग असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक मैत्री ही कायमची असते असं काही नाही. लाईफ इज अ कंटिन्युअस जर्नी ऑफ मेकिंग अँड ब्रेकिंग फ्रेंडशिप्स अँड दॅट्स द ब्युटी ऑफ इट. खरे मित्र आपल्याला डिप्रेशनमधून बाहेर काढतील व तसेच ते आपला पूर्वीचा कॉन्फिडन्स परत मिळवून देतील. आफ्टर फॅमिली वी गो टू आवर फ्रेंड्स व्हेन एव्हर वी आर इन ट्रबल ऑर इन डिफिकल्टी ऑर इन डेंजरस सिच्युएशन. मैत्री ही कशी असावी हे सांगण्यासाठी शब्द कमी पडतील. रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही, मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात व याच खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम आज असलेल्या स्पेशल दिवसाच्या सर्वांना खूप खूप स्पेशल शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल माय फ्रेंड्स. जसे की सगळ्यांनाच खूप छान छान मित्रमैत्रिणी असतात, तसे मलाही खूप छान छान मित्रमैत्रिणी आहेत. पण माझी अगदी सगळ्यात जवळची मैत्रीण ती म्हणजे माझी डायरी. मला अजूनही खूप छान आठवतं शाळेत असताना जेव्हा आमच्या मॅडम आम्हाला म्हणाल्या की आपण प्रत्येकानं आपली एक डायरी लिहायला पाहिजे, त्यावेळेस मी माझी डायरी लिहिण्याची सुरुवात केली. खरं तर सुरुवातीला आमचं फारसं इतकं काही जमायचं नाही, म्हणजे थोडक्यात काय तर मीच डायरी लिहिण्याचा खूप कंटाळा करायचे. पण जशी जशी डायरी लिहित गेले तसा तसा आमच्यातला संवाद वाढत गेला आणि मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करू लागली. माझं हसणं, माझं रडणं, माझ्या आयुष्यातील आनंद, दुःख सगळ्या गोष्टी तिला सांगू लागले आणि आमची मैत्री पूर्वीपेक्षा जास्त घट्ट झाली. अजूनही मी जेव्हा केव्हा
माझ्या डायरीचे जुने पानं चाळत असते तेव्हा मी माझ्या आयुष्यातले जगलेले ते क्षण परत जगते. आमची ही मैत्री अशीच घट्ट होत जाऊ आणि तिच्यासोबत समृद्ध होण्याचं भाग्य मला मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. वा श्रद्धा, छान. आम्हाला तुझी मैत्रीण आवडली डायरी. तर आता लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वरदा आणि स्नेहल त्या दोघींच्या एकमेकींबद्दल सांगणार आहेत, दोघींच्या मैत्रीबद्दल सांगणार आहेत. तर आणि त्याने दोघांनी एक सुंदर सुंदर कविता पण केलेल्या आहेत, त्या आपण ऐकूया. हाय फ्रेंड्स, मी स्नेहल, मी स्पर्धा अँड वेलकम टू समज गप्पा सत्र अँड हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू गाईज. सो आज स्पेशल डे आहे आणि त्यानिमित्तानं आपण इथं भेटलेलो आहोत आणि बोलण्यासाठी खूप काही आहे. पण आता सध्या मुवमेंटला आम्हाला आमच्या फ्रेंडशिप बद्दल बोलायचंय, ज्या फ्रेंडशिपला 13 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. 13 वर्ष कंप्लीट झाले स्नेहल आपल्या मैत्रीला. हे जे आहे ना ते गिव्ह अँड टेक आहे, आपल्यातलं बॉन्ड आहे तो, आपल्यातली मजा मस्ती आहे जे इतके दिवस टिकून आहे. ही मुलगी ना प्रत्येकांसोबत ना मॅच होते, प्रत्येकांसोबत ऍडजस्ट होते, प्रत्येकांना कन्व्हिन्स करते. खूपदा भांडलो मी छोट्या छोट्या कारणावरून, पण जास्त वेळ आम्ही लांब नाही राहू शकली. बाकीच्या फ्रेंड सारखं नॉर्मल आहे आम्ही सगळे. आम्ही असं काही वेगळं काही करत नाही, सगळे मजा मस्ती करतो, अभ्यास सोबत करतो, फिरतो सोबत, सगळं खूप छान सुरू आहे. आणि आता फोन आले, चॅटिंग वगैरे होते पण जास्त नाही. आम्ही जेव्हा भेटतो ना तेव्हा ती खरी बडबड असते, तेव्हा तो आम्ही आमच्या लाईफ मधले प्रत्येक प्रॉब्लेम्स, प्रत्येक इन्सिडेंट शेअर करतो, एकमेकांना सजेशन्स देतो, एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी सोबत राहिलेलो आहे, काही असो. आणि एकमेकांबद्दल असं कोणताच असं सिक्रेट नाहीये की आम्ही एकमेकांपासून लपवलेलं आहे. प्रत्येक गोष्टी आम्ही एकमेकांना शेअर करतो, सांगतो, समजून घेतो. जेवढं कोणी घरचे सुद्धा नाही समजून घेणार तेवढं आम्ही एकमेकांना समजून घेतो. जेव्हा मी चालत जायचे तेव्हा मॅडम स्कूटी घेऊन यायची आणि व्हायचा, बसा मॅडम तुमची सवारी आली आहे. तर सुद्धा आमच्यासाठी खूप स्पेशल मोमेंट असायचा. आणि हिला काही डान्स करता येत नाही तरी सुद्धा माझ्या हट्टापायी तिनं स्टेजवर येऊन डान्स करायची, परफॉर्मन्स द्यायची. ड्रामा क्वीन आहे. आमच्या फ्रेंड्स सोबत आम्ही ड्रामाज केले, त्याच्यासोबत स्वराचे खूप मस्त परफॉर्मन्स होते, तेव्हा आम्ही खूप छान क्षण घालवले. असे गुड मोमेंट्स आहेत जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा असं धिंगाणा असतो सगळ्या फ्रेंड सोबत. एकटींचा आमच्या दोघींचं असं नसतं, सगळ्यांसोबत आम्ही तेवढाच टाइम स्पेंड करतो, तेवढे छान छान मोमेंट्स क्रिएट करतो. आणि आम्हाला आज थँक्स म्हणावं वाटेल समजला की ज्याने सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतोस, एका प्लॅटफॉर्मवर ठेवण्याचं काम करतोस, ज्याच्यातून सगळ्यांना आपले विचार मांडण्याचा तू चान्स देतो आहेस. तू सुद्धा तेच करतोय. खूप सुंदर. बेस्ट ऑफ लक. ह्या सगळ्यांची सुरुवात झाली होती मैत्रिणीनेच. शेवट सुद्धा मैत्रीवरती एक छान कविता ऐकून करूयात असं मला वाटतं. कवितेचं टायटल आहे मैत्र जीवांचे. मैत्रीवरती अशी काय कविता करावी की ज्यामुळे मैत्री ही नव्याने उलगडत झाली आणि मैत्रीच्या या खास नात्यांची आणि खास अशा नातलगांची नव्याने ओळख व्हावी. या नातलगांमध्ये अशी एक जीवलग जिच्या सहवासामुळे मैत्री ही परिपूर्ण, जिच्यासोबतचा प्रत्येक क्षण म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा दिन. अभ्यासू आणि हुशार ती प्रत्येक गोष्टी सहभाग घेते. अभ्यासू आणि हुशार ती प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेते आणि विचार करता करता कधी स्वतःच एक विचार होऊन जाते. जिज्ञासू आणि शिकाऊ वृत्तीने अनेक गोष्टी आत्मसात केल्या तिने. जिज्ञासू आणि शिकाऊ वृत्तीने अनेक गोष्टी आत्मसात केल्या. प्रत्येक पावलावरचा अनुभव आणि आठवणी मनात जिवंत ठेवल्या. कधी भांडलो आम्ही तर कधी आबोला धरला. कधी भांडलो आम्ही तर कधी आबोला धरला. पण या 12-13 वर्षाच्या कालावधीने जणू मैत्रीचा नवा अध्याय घडला. स्कूटी पार्टनर या नावाने आमच्या मैत्रीला ओळख मिळाली. स्कूटी पार्टनर या नावाने आमच्या मैत्रीला ओळख मिळाली. छोट्या छोट्या गोष्टीवर अडवून न राहता चांगल्या आठवणीची मनात साठवणूक केली. दिवसामागून दिवस जातील, वर्षामागून वर्ष सरतील. दिवसामागून दिवस जातील, वर्षामागून वर्ष सरतील आणि आमचे हे मैत्रीचे नाते अधिक घट्ट होईल. तुझ्या मैत्रीचा हात हातात घेतला, मला आयुष्यभराची सोबत मिळाली. तुझ्या मैत्रीचा हात हातात घेतला, मला आयुष्यभराची सोबत मिळाली. तुझ्या नुसत्या असण्याने माझ्या आयुष्यातली पोकळी म्हणून निघाली. अजून खूप काही सांगायचं आहे, अजून खूप काही बोलायचं आहे. आपले हे स्नेहस्वर अमर करायचे आहे. आपले हे स्नेहस्वर अमर करायचे आहे. ही कविता तुझी आपल्या मैत्रीला समर्पित. खूप छान स्वरा, खूप छान कविता तिने सादर केली. आणि माझ्याकडची जी कविता आहे, जेव्हा मी कविता लिहायला सुरू केले एक 2-2.5 वर्षापूर्वी, तेव्हा मी मैत्रीवर लिहिली होती. आणि ते पण जेव्हा मी स्टार्टिंग होती, ही माझी सेकंड कविता होती. मी तुम्हाला ऐकवते.
टायटल आहे मैत्री. जेव्हा ओलांडले मी उंबरठा, साथ मिळाली मित्रमैत्रिणींची, परक्या नात्याने दिली मला माया, कळली किंमत दुनियादारीची. रक्ताच्या नात्यापेक्षा तीव्र ओढ ही मैत्रीची, आधार सहवासांचा, सुख आणि दुःखात साथ आयुष्यांची. डोक्यावरती हात धरून मिळाली छाया आपुलकीची, देवनी आधार प्रेमाचा, बनले करुणीची आभारी. होते जेव्हा अबोला नातात, चूक कळून होते मी एकाकी, वेदना असह्य, तुझं विना समाधान नाही. आठवण जेव्हा येई तुमची, डोळ्यात येई पाणी, शब्द कमी पडे आता, बोलता नाही काही. सो ही छोटीशी कविता माझी. अँड वन्स अगेन हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू फ्रेंड्स. वाव, खरंच मित्रांनो, फ्रेंडशिपबद्दल बोलायला खूप सारं आहे. आणि आता आपण जसं ऐकलं, प्रत्येक माणसाची प्रत्येक गोष्ट ही माणसाला कधी फ्रेंड बनून जाते सांगता येत नाही. मग तो एक टेडी बेअर असू दे, तो एक मंकी असू दे, ती एक कविता असू दे, ते एक पुस्तक असू दे, माणसाचा मित्रच आहे. तर आजच्या या फ्रेंडशिप डे दिवशी मी ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना करतो, आपली प्रत्येकासोबतची मैत्री ही दृढ होत राहो, प्रत्येक वर्षी ती अजून वृद्धिंगत होत राहो. फक्त ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे साजरा न करता आपण वर्षभर फ्रेंडशिप डे साजरा करूया. आपल्या मित्रांसोबत, आपल्या मैत्रिणींसोबत, आपल्या जीवलगांसोबत हा क्षण, प्रत्येक आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आनंदामध्ये घालूया. परत एकदा तुम्हा सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांनी आज ह्या व्हिडिओमध्ये भाग घेतला, आपले फ्रेंडशिपबद्दल मत सांगितले, त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्या एका शॉर्ट नोटीसवरती व्हिडिओ करण्यास तयार झाले आणि आपले छान छान अनुभव आम्हाला सांगितले गप्पासत्र 10 मध्ये येऊन. तर त्या सर्वांचे धन्यवाद. आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन तज्ज्ञ व्यक्तीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खेळत राहा, हसत राहा. हॅपी फ्रेंडशिप डे. धन्यवाद.